नमस्कार, मी निकिता इंगोले. मी आपले सहर्ष स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनल मी होणार MPSC अधिकारी. तर आज आपण बघणार आहोत MPSC कंबाईन प्रिलिम्स आणि मेन्ससाठी लागणारी पुस्तकांची यादी. तर सर्वात अगोदर आपण बघू शकता हे माझे MPSC कंबाईनसाठी लागणारे पुस्तक आहेत. आपण बघू शकता प्रत्येक विषयासाठी इथे पुस्तक आहे. तर आपण सुरू करूया आपली बुक लिस्ट. तर सर्वात अगोदर आपण तात्याचा ठोकळा एकनाथ पाटील सरांचा PSI STI ASO साठी हा तात्यांचा ठोकळा आहे. नवीन सुरुवात करत असाल तर हा ठोकळा वाचून घ्या. तसेच आता आपण इकडे आपण एक एक पुस्तक बघणार आहोत. तर सर्वात अगोदर आपण आता मराठी बघूया. मराठीसाठी आपण नितीन प्रकाशनाचं सुगम मराठी व व्याकरण लेखन मोरा वाळंबे सरांचं हे पुस्तक आहे. हे पुस्तक वापरू शकता. 3 पुस्तकांचा संच आहे हा. बघू शकता मोरा वाळंबे सरांचा हे आणि यासोबत 3 पुस्तकांचा संच आहे. तर सुगम मराठी व्याकरण व शब्द रत्न हे पण येणार आहे आणि सुगम मराठी आकलनमाला हे पण यासोबत 3 पुस्तकांचा संच आहे. तसेच मराठी शब्दसंग्रहासाठी आपण किशोर लवटे सरांचं मराठी शब्दसंग्रह वन स्टॉप सोल्युशन हे पुस्तक वापरू शकता. हे पण अतिशय छान पुस्तक आहे बघा. तसेच RTI RTS हा विषय आपल्याला मेन्ससाठी आहे. त्यासाठी आपण माहितीचा अधिकार 2005 महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 RTI आणि RTS साठी आपण किशोर लवटे सरांचा पुस्तक आहे. खूप छान पुस्तक आहे. हे वापरू शकता. तर आपण बघणार आहोत माहिती संप्रेषण तंत्रज्ञानासुदूर संवेदन हा जो टॉपिक आहे आपल्याला हा मेन्ससाठी आहे. म्हणजे विज्ञानामध्ये आपल्याला इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी ICT अँड एरियल फोटोग्राफी रिमोट सेन्सिंग GIS GPS हा विषय आहे. यासाठी आपण केदार बारोळे सरांचे हे पुस्तक आहे. माहिती संप्रेषण तंत्रज्ञानासाठी हे विज्ञान तंत्रज्ञानासाठी मेन्ससाठी आवश्यक हे पुस्तक आहे. हे बघा. आता नंतर आपण बघणार आहोत महाराष्ट्राचा इतिहास. महाराष्ट्राच्या इतिहासासाठी आपण 11वीचा महाराष्ट्राचा इतिहास हे ओल्ड बुक जुनं पुस्तक घेऊ शकता. हे यामध्ये महाराष्ट्राचा इतिहास कव्हर केलेला आहे. 11वीचं जुनं पुस्तक आहे हे महाराष्ट्र इतिहासासाठी. बघू शकता. हे बघा. नंतर समाजसुधारकसाठी आपण महाराष्ट्रातील समाजसुधारक इतिहास दीपस्तंभ पब्लिकेशनचं पुस्तक आहे. खूप छान पुस्तक आहे हे. यामध्ये PIQ सुद्धा दिलेली आहे. समाजसुधारक दीपस्तंभ प्रकाशन. तर आधुनिक भारताचा इतिहासासाठी महाराष्ट्र विषय संदर्भासह युनिक अकॅडमीचं समाधान महाजन सरांचं हे बुक आहे. 9वी सुधारित आवृत्ती. खूप छान हे बुक आहे. बघा तुम्ही समाधान महाजन सरांचं. हे बघा. नंतर आपण चालू घडामोडीसाठी सिम्प्लिफाईड इयरबुक घेणार आहोत 2025चं. तसेच 2024 आणि 2023 तिन्ही वर्षाचे. तसेच महाराष्ट्राचा भूगोलसाठी आपण दीपस्तंभ पब्लिकेशनचं महाराष्ट्राचा भूगोल दीपक बाविस्कर दिलीप पाटील सरांचं हे बुक आहे. 7th एडिशन आहे. खूप छान पुस्तक आहे भूगोलसाठी. हे आपण महाराष्ट्राच्या भूगोलसाठी घेतलेलं आहे. आता भारताच्या भूगोलसाठी आपण दीपस्तंभ प्रकाशनाचं 3rd एडिशन वालं भारताचा भूगोल हे पुस्तक घेणार आहोत. खूप छान पुस्तक आहे हे. बघा. आणि MPSC बुद्धिमत्ता ग्रंथ संदीप आरगळे सरांचं आहे हे पुस्तक.
हे PYQ प्रश्नसंच आहेत हे बुद्धिमत्ताचे. हे बघा, हे पण खूप छान बुक आहे. तसेच बुद्धिमत्तासाठी आपण सचिन ढवळे सरांचे हे बुक वापरू शकता. खूप छान बुक आहे. बुद्धिमत्ता चाचणी आणि तर्कक्षमता परीक्षण. खूप छान पुस्तक आहे हे सचिन ढवळे सरांचं. तसेच PYQ अंकगणितसाठी आपण संदीप आरगळे सरांचं अंकगणित ग्रंथ हे पुस्तक वापरू शकता. हे जे संदीप आरगळे सरांचे अंकगणित ग्रंथ आणि बुद्धिमत्ता ग्रंथ यामध्ये समाविष्ट परीक्षा आहेत. राज्यसेवा पूर्व हे बघा, समाविष्ट एकूण 18 परीक्षा आहेत आणि 17 डिसेंबर 2023 रोजी झालेल्या संयुक्त गट क मुख्य परीक्षेसह हे आपल्याला बुद्धिमत्ता अंकगणित ग्रंथ आणि बुद्धिमत्ता ग्रंथ आपण हे पुस्तक घेऊ शकता. अतिशय उपयुक्त PYQ बुक आहे. तसेच अंकगणितसाठी सचिन ढवळे सरांचं हे पुस्तक आहे. खूप छान पुस्तक आहे अंकगणितसाठी. हे बघा, अंकगणितसाठी अतिशय उपयुक्त असं हे ढवळे सरांचं पुस्तक आहे. त्यानंतर आपण बघणार आहोत द इकॉनॉमिक्स गाईड. हे गजानन भस्के सरांचं पुस्तक आहे. खूप छान पुस्तक आहे इकॉनॉमिक्ससाठी. हे बघा, द इकॉनॉमिक्स गाईड हे आहे अर्थनीती पब्लिकेशनचं गजानन भस्के सरांचं पुस्तक. हे अर्थशास्त्रासाठी खूप छान आहे. तसेच स्पर्धा परीक्षा अर्थशास्त्र भाग 1 हे भाग 1 12वी आवृत्ती आणि हे भाग 2 8 एडिशनचं किरण देसले सरांची पुस्तके अर्थशास्त्रासाठी खूप छान आहेत. आता इंडियन पॉलिटीसाठी राज्यशास्त्रासाठी आपण M लक्ष्मीकांत सरांचं इंडियन पॉलिटी बुक हे खूप छान आहे. तसेच पंचायत राज हा विषय यामध्ये येतो, तर त्यासाठी आपण किशोर लवटे सरांचं पंचायत राज हे पुस्तक खूप छान आहे. तसेच विज्ञानासाठी आपण सायन्स ऑल इन वन संपूर्ण सुधारित 3री आवृत्ती साळुंखे मॅडमची दीपस्तंभ प्रकाशनाची आहे. खूप छान पुस्तक आहे हे विज्ञानासाठी, सायन्स ऑल इन वन. तसेच पर्यावरण परिस्थितिकी हा जो मेन्सला विषय आहे त्यासाठी आपण तुषार घोरपडे सरांचं पर्यावरण परिस्थितिकी हे पुस्तक घेऊ शकता. खूप छान पुस्तक आहे. तसेच इंग्रजी व्याकरणासाठी आपण सचिन जाधव सरांचं इंग्लिश ग्रामर म्हणजे इंग्रजी व्याकरण हे पुस्तक घेऊ शकता. खूप छान पुस्तक आहे, बघू शकता. तसेच इंग्लिश PYQ साठी MPSC 0 इरर इंग्लिश महेश पाटील सरांचं शाश्वत पब्लिकेशनचं हे पुस्तक आहे. खूप छान पुस्तक आहे हे PYQ साठी इंग्लिशसाठी MPSC 0 इरर महेश पाटील सरांचं हे पुस्तक. तसेच प्रश्नसंच आपण पूर्वसाठी आपण संतोष हातनुरे सरांचं लोकसेवा पब्लिकेशनचं संयुक्त गट ब व गट क पूर्व स्पष्टीकरणासह हे जे प्रश्नसंच आहे हे घेऊ शकता. खूप छान प्रश्नसंच आहे. अशा प्रकारे ही माझी बुक लिस्ट होती. कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.